जनवादी सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आयोजित शालेय हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी भाषा विकास परिषदेचं आयोजन शाहू स्मारक भवनात करण्यात आलं होतं। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भारत पाटणकर अध्यक्षस्थानी होते। यावेळी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर दीपक पवार आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा वाङ्मय आणि सांस्कृतिक अभ्यास संकुलाचे संचालक डॉक्टर दिलीप चव्हाण हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी हिंदी भाषा सक्तीचं संकट तात्पुरतं बाजूला गेलं असून संधी पाहून दुसऱ्या बाजूने हे संकट येऊ शकतं असं सांगितलं। हिंदी भाषा सक्तीविरोधातील ही चळवळ आपल्याला तेवत ठेवावीच लागेल। कोल्हापूरकर म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या हितामध्ये कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे। त्रिभाषा संकट हा प्लॅन पुढच्या 100 वर्षांचा आहे। आपल्या गडकिल्ल्यांची दखल युनेस्कोने घेतली आहे, मात्र 150 भाषा जगातून नष्ट झाल्यात हा अहवाल युनेस्कोनेच दिलाय। मग मराठी भाषेवर सुद्धा ही वेळ येऊ शकते असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। यावेळी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वयक समितीचे निमंत्रक डॉक्टर दीपक पवार यांनी मराठी भाषेच्या शाळा गरिबांच्या आणि बहुजनांच्या मुलांसाठी आहेत असं समीकरण तयार होत आहे। त्रिभाषा संदर्भात राज्य सरकारनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे। मात्र डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नावानं टाकलेल्या या फास्यामध्ये आपण अडकायला नको। मराठी भाषेचं संवर्धन झालंच पाहिजे, कारण मराठी ही केवळ भाषा नसून संस्कृती आहे, बाणा आहे, महाराष्ट्र धर्म आहे। डॉक्टर नरेंद्र जाधव समितीनं काहीही अहवाल दिला तरी तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आमचा विरोधच राहील। महाराष्ट्रावर आणि मराठीवर प्रेम करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असंही डॉक्टर दीपक पवार यांनी सांगितलं। भाषा वाङ्मय आणि सांस्कृतिक अभ्यास संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संचालक डॉक्टर दिलीप चव्हाण यांनी हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही, भारताला राष्ट्रभाषा नाही, सामान्य लोकांच्या खडीबोलीच्या विरोधात हिंदी भाषा आहे। केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आदी राज्यातील मुस्लिम उर्दू भाषा बोलतात काय असा सवाल उपस्थित केलाय। उर्दू ही भाषा मुस्लिमांची असेल तर ती राजकारण्यांनी सिद्ध करून दाखवावी असं आव्हानही त्यांनी दिलं। हिंदीच्या आतमध्ये राजकारण गुंतलंय, त्याचे ऐतिहासिक संदर्भ भारताला फाळणीकडे घेऊन गेलेत असंही डॉक्टर दिलीप चव्हाण यांनी सांगितलं। यावेळी अंकुश कदम, सत्यजित जाधव, प्राध्यापक सुनील शिंत्रे, अमर चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते।